पुण्यातील शिंदखेडा इथं दत्त मंदिर परिसरात श्री ब्रह्मानंद स्वामींची 118वी पुण्यतिथी मोठ्या भक्तिभावानं साजरी करण्यात आली। इंग्रज काळात शासकीय सेवेत असलेले गोपाळ बाजी कानिटकर यांनी तपश्चर्येच्या मार्गावर जाऊन बुराई नदीकाठावर जिवंत समाधी घेत ब्रह्मानंद स्वामी हे नाव धारण केलं। धुळे विभागीय सहसंपादक प्रभाकर अडगाळे। पुण्यतिथी निमित्त विधिवत पूजा, अभिषेक व वेद मंत्रांच्या घोषात हा कार्यक्रम पार पडला। जय परशुराम ब्राह्मण सभा शिंदखेडा यांच्या पुढाकाराने हा धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला। कार्यक्रमास विविध मान्यवर, ब्राह्मण समाज बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी महाप्रसादाचं वाटप करण्यात आले असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला। कानेटकर साहेब सर्व्हिसला होते, त्यांचं सर्व लक्ष ध्यान धारणेमध्ये लागलेलं होतं आणि मग त्यांनी विचार केला की आपण या गावाच्या जवळपास कुठेतरी समाधी घ्यावी जिवंत, म्हणून त्यांनी बऱ्याच ठिकाणी जागा बघितल्या। मग त्या मुडावाच्या जवळ सुद्धा ज्या ठिकाणी नदीचा संगम आहे पांजरा आणि तापीचा, त्या ठिकाणची देखील जागा बघितली। त्यानंतर आपली जी बुराई नदी अक्कडच्या जवळ तापी नदीला जाऊन मिळते, तिथली पण जागा त्यांनी बघितली होती, पण त्यांना त्या जागा आवडल्या नाहीत। आणि या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी लक्षात घेतलं की या ठिकाणी दत्ताचं मंदिर आहे। जसं गाणगापूरला दत्ताच्या मंदिराचं जे अस्तित्व आहे ते नदीच्या काठावरचं, त्याप्रमाणे या ठिकाणी बुराई नदी आहे। या बुराई नदीच्या काठावरती दत्ताचं मंदिर आहे आणि या परिसरामध्येच आपण जिवंत समाधी घ्यावी अशा प्रकारचा त्यांनी संकल्प आपल्या मनाशी केला आणि त्यातून त्यांनी या ठिकाणी जवळपास 1.25 महिन्यापर्यंत ध्यान धारणेमध्ये आपलं अस्तित्व निर्माण केलं आणि याच ठिकाणी त्यांनी प्राणोत्क्रमण केलं आणि तदीपासून या ठिकाणी ही जिवंत समाधी ब्रह्मानंद हे नाव त्यांनी नंतर करून घेतलं आणि अशा प्रकारे ही जिवंत समाधी त्यांनी या ठिकाणी घेतली। आणि तदीपासून त्यानंतर मग या ठिकाणी आपल्या गावातील लोकांनी असेल किंवा आमचे वंशज जे होते, माझे वडील आहे, माझ्या वडिलांचे वडील आहेत, या सर्वांनी या ठिकाणी गावामध्ये सर्वांकडे जाऊन भिक्षा मागून आणि मग त्यातून मिळणारा जो भिक्षा असेल त्या भिक्षेचा प्रसाद तयार करायचा, खिचडी आणि वांग्याची भाजी, आणि ती जनतेपर्यंत पोचवायची। अशा प्रकारचा हा वंश परंपरेगत हा उत्सव आपण या ठिकाणी साजरा करत असतो। आजपर्यंत माझ्या वडिलांनी केला। 2023 मध्ये त्यांचं निधन झालं, त्यानंतर जरा 1 वर्ष बंद पडलं आणि मग पुनश्च आता या वर्षापासून आपण जी ब्राह्मण सभा स्थापन केलेली आहे, या ब्राह्मण सभे स्थापन करण्याच्या मागे प्रेरणा आपल्या बालाजी मंदिर संस्थानचे मठाधिपती मेघश्याम बाबा यांनी ही प्रेरणा या ठिकाणी दिली आणि माझ्यावरती आणि नवीन कार्यकारिणीवरती ही जबाबदारी ब्राह्मण सभेची दिली। आणि मग आम्ही सर्वांनी ठरवलं की पुनश्च आता ब्रह्मानंद स्वामींची पुण्यतिथी आपण या ठिकाणी साजरी करावी आणि त्या दृष्टिकोनातून त्याचं नियोजन करण्यात आलं। कमी कालावधीमध्ये हे नियोजन झालेलं आहे। पुढच्या वर्षी आपल्याला आणखी याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणावरती हा उत्सव कसा साजरा केला जाईल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत। सर्व ब्रह्मवृंदांनी पुन्हा आपण एकत्रित येऊन आपले जे उत्सव असतील ते उत्सव आपण साजरे करणार आहोत असा संकल्प आपण या ठिकाणी केलेला आहे। आणि बाबांच्या प्रेरणेने, मेघश्याम बाबांच्या प्रेरणेने या सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्याला प्राधान्याने करायच्या आहेत। आपण सर्वांचं सहकार्य मोलाचं आहे। आपण सर्वांनी प्रसाद घ्यावा अशा प्रकारचा उल्लेख मी या ठिकाणी करतो। 2007 इसवी सन 2007 मध्ये या महाराजांच्या समाधीला 100 वर्ष पूर्ण झालीत आणि म्हणून त्या काळामध्ये त्यावेळेला या ठिकाणी आमच्या अण्णांचे शिष्य आहेत, इथे चेतन कुलकर्णी आहे, राहुल दादा कुलकर्णी जे मुंबईला वास्तव्याला असतात, हे राहुल जोशी या ठिकाणी आहेत, अण्णांचेच विद्यार्थी आहेत, आणि सोमनाथ पिले हे देखील अण्णांचे विद्यार्थी आहेत। आणि अण्णांनी यांना सर्वांना वैदिक सर्व वेदशास्त्राचं जे ज्ञान आहे ते ज्ञान त्यांनी दिलेलं होतं आणि त्यांच्या माध्यमातूनच हा उत्सव आता देखील या ठिकाणी प्रामुख्याने आम्ही करत असतो। 2007 मध्ये माझ्या वडिलांनी या ठिकाणी गायत्री यज्ञ या ठिकाणी केलेला होता। 3 वर्ष तो गायत्री यज्ञ केला आणि त्या सांगता म्हणजे 1907 ते 2007 असा 100 वर्षांचा
शताब्दी वर्षाच्या निमित्ताने हा उत्सव त्यांनी या ठिकाणी केला. त्यांनी जी शिकवण दिलेली ती शिकवण याच्यापुढे आम्ही दत्त मंदिरच्या माध्यमातून या ठिकाणी चालवत आहोत आणि अशा प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी देऊ इच्छितो.